इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच. मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी. जवळपास 20 लाख रुपये शौचालय दुरुस्तीचे काम हे आमदार साहेबांनी फक्त माझ्या एका पत्रावर मंजूर केलं आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावर असावा मी तुमच्या माध्यमातून आमदार साहेबांना विनंती करतो. नमस्कार मंडळी. प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे इच्छुक उमेदवार असलेले सुहास श्रीकांत कांबळे हे आपल्या समेत जोडले गेलेले आहेत. या ठिकाणी कांबळे साहेब, आपल्याला येणारी ही निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात? साहेब नमस्ते, माझं नाव सुहास श्रीकांत कांबळे. मी सध्याला आता आपल्या यशवंत प्रोसेसचं संचालक पदावर कार्यरत आहे. त्याचबरोबर मी आमदार राहुल आवडे विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. तुम्ही केलेला प्रश्न हा निश्चितच चांगला प्रश्न आहे साहेब. आपण विचारलं की आपण कोणत्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवू इच्छिता किंवा कोणत्या मुद्द्यामुळे तुम्ही इच्छुक आहात, तर सांगा गेलं तर मला असं वाटतंय आणि छातीटोकपणे मी सांगू शकतो की या आतापर्यंतच्या या महानगरपालिकेचे जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा जे लढवणार आहेत त्यांनी अद्याप जाहीरनामा किंवा वचननामा जाहीर केला नसेल. पण मी एकमेव उमेदवार असा आहे की मी माझा वचननामा ऑलरेडी मी 15 दिवस आधी पब्लिश केलेला आहे. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींसाठी मी समाजाला देऊ शकतोय किंवा मी प्रयत्नशील असणार या गोष्टी मी स्पष्टरित्या मांडलेल्या आहे. सामाजिक चळवळ आणि समाजासाठी काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने आजचे हे उमेदवार ज्यांनी की आपल्या स्वतःचा आजपर्यंत करायला असलेला लेखाजोखा तयार केलाय. मला या ठिकाणी आपलाच विचारावं वाटतंय, आपल्या प्रतिस्पर्धी बलाढ्य आणि ताकदवान सगळे उमेदवार असणार आहेत. आपण ही निवडणूक कशा पद्धतीने लढवणार? बघा सर, प्रतिस्पर्धी बलाढ्य असणार हे मान्य आहे, पण मी ही निवडणूक जी आहे ती कोणालाही विरोध म्हणून मी निवडणूक लढवत नाही आहे. मला कुठल्याही प्रमुख नेत्याला विरोध करायचा नाही आहे, कोणालाही त्रास करायचा नाही. माझा अजेंडा असणार आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त विकास कामावर प्रयत्नशील राहणे. प्रभागासाठी माझ्याकडून जास्तीत जास्त काय चांगल्या पद्धतीने देता येते, मी ते समाजासाठी काय प्रयत्न करू शकतो आणि विकास कसा घडवता येईल आणि आमचे जे असंघटित जे घटक आहेत किंवा जे मागासलेले घटक आहेत यांच्यासाठी मी एक माझ्या वतीने काय करू शकतो हा माझ्यासाठी एक मोठा प्रश्न असणार आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. मी कुठल्याही नेत्यावर टीका करणार नाही आहे. ही अंडरलाईन करून घ्या सर, 2 वेळा ही गोष्ट अंडरलाईन करून घ्या. कुठल्याही नेत्याला टीका न करता मी काय करू शकतोय आणि आतापर्यंत काय केले ह्या मुद्द्या घेऊनच मी पुढे जाणार आहे. मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न असा विचारावा वाटतोय, केंद्रामध्ये भाजप सत्ता, राज्यामध्ये फडणवीस यांच्या अंतर्गत भाजप सत्ता आहे आणि विशेष करून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय तरफदार आमदार, युवा आमदार राहुल आवडे साहेब हे विकास निधी आणण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात सध्या टॉपरला आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. या निमित्तानं तुमच्या प्रभागामध्ये त्यांनी आणलेल्या विकास कामाला तुम्हाला फायदा होईल का? साहेब, आमदार साहेबांचं विशेष प्रेम माझ्यावर ऑलरेडी आहेच. पूर्ण जनतेला ह्या गोष्टी माहिती आहे. मी त्या तोंडून बोलणं चांगलं नाही. जर आमदार साहेबांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर जाग्यावर म्हणजे खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटे असा कार्यक्रम आणि तसं कामाचं नियोजन आहे साहेबांचं. साहेबांनी आतापर्यंत मी मागणी केलेल्या प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलेलं आहे. जवळपास 70 लाख रुपयाचे रस्ते मी कुठल्याही पदावर नसताना साहेबांच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत. 1.60 कोटी रुपयाचं ड्रेनेज सिस्टीम मी कुठल्याही पदावर नसताना साहेबांच्या माध्यमातून आपण मंजूर केलेलं आहे. जवळपास 20 लाख रुपयाचं शौचालय दुरुस्तीचे काम हे आमदार साहेबांनी फक्त माझ्या एका पत्रावर मंजूर करून दिले. जर इतकं प्रेम आणि इतकं विकाससाठी निधी देणारा आमदार असेल तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला अत्यंत आवडीप्रमाणे आणि आवडीनुसार काम करायला त्यांच्या मला आवडेलच आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावर असावा मी तुमच्या माध्यमातून आमदार साहेबांना ही विनंती करतो. मला या ठिकाणी आणखीन एक सांगा, ही येणारी निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती पक्ष असं होईल काय? कसं वाटतं? बाकीच्या प्रभागाचं तर मी सांगू शकत नाही, पण आमच्या प्रभागाच्या हिशोबाने जर विचार करायचा ठरवलं तर लोकांनी ठरवलंय की कामाचा माणूस कोण याला प्राधान्य देणं हे आता सध्याला गरजेचं आहे आणि त्याच व्यक्तीला लोक खांद्यावर घेऊन उचलून मिरवतील असं माझा एक अंदाज आहे. या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचारायला वाटतोय, समजा इतका मोठा आज भाजप पक्ष आहे, ह्या भाजप पक्षामध्ये रस्सीखेच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये दिसून येत आहे. या निमित्तानं जर पक्षानं तुम्हाला डावललं तर तुमची चळवळ सातत्यपूर्ण राहणार किंवा कशी काय भूमिका असेल तुमची? आता साहेब, ही इलेक्शन फक्त माझ्यापुरती मर्यादित राहिली नाही. ही इलेक्शन आमच्या प्रभागातील एक लहान व्यक्तीपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत ही इलेक्शन पोहोचलेलं आहे. सर्वसामान्यांच्यातून भावना आहेत की सुहास कांबळे घरचा माणूस आहे आणि त्यांना आमच्यासाठी प्रयत्न करावा अशी इच्छा आहे. मग जनता जनार्दन जो निर्णय देईल किंवा जनता जनार्दन जे ठरविल
त्या मताशी मी ठाम असणार आहे. आणि आमच्या सवंगड्यांचा विचार करून त्यांनी जो मला आदेश देतील त्या आदेशावर मी ठाम राहून मी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि माझा पुन्हा एकदा मत आहे की मी कुठल्याही नेत्याला, मग ते आमदार साहेबांपासून ते आमच्या स्थानिक जे माझे विरोधक पण असू देत, कुठल्याही नेत्याला विरोध न करता मी पुढे जाणार आहे, एवढं मी निश्चितपणे सांगू इच्छितो. आपण ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी, राहुल आवाडे साहेबांनी तुम्हाला ज्या ज्या पदावरती आता संधी दिल्या, ह्या संधीचं काम करत असताना, संधीचं सोनं करत असताना, प्रभागाचा विकास करत असताना, इचलकरंजीमध्ये एकूण 16 प्रभाग आहेत. या 16 प्रभागामध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीचं काय मॉडेल बनवला, आपला प्रभाग कशा पद्धतीनं, काय व्यवहार असणार तुमच्या डोक्यावर? मी सांगितल्याप्रमाणे साहेब, मी वचननामा दिलेलाच आहे ऑलरेडी. त्या वचननामामध्ये सगळ्यात पहिला मी निवडून येवो किंवा न येवो, पुढच्या महिन्याभरात मध्येच लगेच म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आमचं कंपल्सरी रक्तदान शिबिर असते, जे गेली 13 वर्ष कंटिन्यू चालू आहे. या रक्तदानाच्या माध्यमातून जवळपास 800+ गरजू रुग्णांना आम्ही मोफतमध्ये रक्त पुरवठा केलेला आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे, आज इचलकरंजीसाठी भेडसावणारा प्रश्न आहे, ते म्हणजे युवक बेरोजगार आहे. ह्या युवकांसाठी सगळ्यात मोठे महारोजगार मेळावा हा सुहास कांबळे यांच्या माध्यमातून होणार आहे, म्हणजे होणार आहे. निकाल काही असो, सुहास कांबळे निवडून येऊन दे किंवा नाही येऊन दे, फेब्रुवारी महिन्यात महारोजगार मेळावा होणार आणि त्या माध्यमातून युवकांना 100% हाताला काम मिळणार, एवढा विश्वास तुमच्या माध्यमातून देतो. प्रामुख्याने नागरिकांनी, तुम्ही जसं म्हणताय की हातामध्ये जर एखादं काम घेतलं तर ते तडीत जातं. समजा या ठिकाणी मी तुम्हाला असं विचारतो, भविष्य काळामध्ये आपण नगरसेवक म्हणून निवडून गेलात तर प्रामुख्याने 3 कामं अशी कोणती असतील की या निमित्तानं तुम्ही नागरिकांना सांगा? सगळ्यात महत्वाचा आमच्या प्रभागाचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित घरकुलांचा प्रश्न आहे. मग ते घरकुल बांधण्यासाठी भरपूर अडचणी आहेत. जागेची अडचण असू दे किंवा कायदेशीर बाबींची अडचण असू दे आणि लोकांची मागणी, या तिघांचा समन्वय करून ते योजना सोडवावी लागणार आहे. त्याचबरोबर दुसरा जो प्रश्न महत्वाचा आहे तो पाण्याचा प्रश्न आहे, जेणेकरून पाणी 24 तास आमदार साहेब प्रयत्नशील आहेतच आणि त्यांच्या प्रयत्नानंतर लवकरच हा प्रश्न सुटणार आहे. पण त्यासाठी देखील प्रभागाचा एक नेतृत्व म्हणून प्रभागात 24 तास पाणी कसं उपलब्ध राहावं यासाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. त्यानंतरचा तिसरा जो मुद्दा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे रस्ते, या रस्त्यांची दुरुस्ती किंवा रस्त्यांची नवीन डांबरीकरण वगैरे किंवा सिमेंटचे रस्ते बनवणे, हा एक इम्पॉर्टंट रस्ते आहे. हे 3 महत्वाचे प्रश्न आहेत. हे सोडून इतर प्रश्न देखील असणार आहेत, लहान थोरांचे सगळ्यांचे प्रश्न आहेत. त्यामुळे पेन्शनचा प्रश्न असू दे, महिला सबलीकरणाचा प्रश्न असू दे किंवा युवकांचा रोजगार देण्याचा प्रश्न, असे असंख्य प्रश्न आहेत. आणि या असंख्य प्रश्नांना मी जनतेच्या आशीर्वादानं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. भविष्य काळामध्ये नागरिकांच्या तक्रारीच आपल्यापर्यंत येऊ नयेत यासाठी तुमचं काय उपाययोजना असतील? नाही सर, तक्रार येणार नाही असं होऊ शकत नाही, कारण की कुठलीही व्यक्ती 100% परिपक्व असू शकणार नाहीये. मी कालच एका इंटरव्ह्यू मध्ये बोललोय की 100 मधली 90 कामं होऊ शकतात, 10 कामं होणार नाहीत. पण मी माझ्यासाठी एक प्रयत्नशील असणार की 99 कामं कसे पूर्ण करता येतील त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि जर एखादं काम राहिलंच तर ते काम का राहिलं नाही किंवा कशासाठी राहिलं, कशामुळे राहिलं हे मी पटवून देण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीला किंवा त्या नागरिकांना प्रत्यक्षरित्या करण्यासाठी प्रयत्नशील राहील. आपल्या प्रभागातील सुज्ञ नागरिकांना आपण एक काय संदेश द्याल छोटाशा याच्यामध्ये? संदेश द्यायला म्हणजे सर्व नागरिक जे आहेत ते सुजाण आहेत, शिक्षित आहेत आणि त्यांना चांगलं वाईट कळते. आणि मी सांगण्या इतपत त्यांना मोठं नाही, जनतेने ऑलरेडी चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी ठरवलेल्या असतात. त्यांना एक विनंती अशी आहे की त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चांगलं वाईट ह्या गोष्टींचा विचार करून एक चांगलं नेतृत्व घडण्याची संधी आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. त्या संधीचा त्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा आणि युवकांना आणि ज्यांना काम करायची आवड आहे, म्हणजे इच्छा पूर्ण जनतेला आव्हान आहे किंवा विनंती आहे की काम करण्याची ज्याला आवड आहे त्याच्या पाठीशी राहून त्याला प्रबळपणे एक चांगलं नेतृत्व आणि चांगला समाजातले प्रगतीशील शहर बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावं अशी मी विनंती करतो. या ठिकाणी आपण बघितलं असताल प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपमधून इच्छुक असलेले सुहास कांबळे हे आपल्या समेत जोडले गेले होते. एक सामान्य कुटुंबातील चळवळीचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सुहास कांबळे आपल्यासोबत जोडले होते. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रभागातील सुज्ञ नागरिक तुम्हाला नवीन सभागृहामध्ये पाठवतील अशा शुभेच्छा देऊन इथं या ठिकाणी आम्ही थांबतोय आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद.